आणि काय कायला चतुर्थी कळत नाही, एकादश कळत नाही, सोमवार कळत नाही. नाही नाही, त्यांचा जन्मच धर्म बुडवण्यासाठी झालेला असतो. मरणाची पिली मायबाप 2 पेताडे चतुर्थीच्या दिवशी डुलत डुलत निघाली घरी. रस्त्याच्या कडेला ईर होती आणि इरीत एका पेताडाने डुकून बघितलं, चंद्राचं प्रतिबिंब इरीच्या पाण्यात पडलं होतं. ती पेताड म्हणला आल्या का? चंद्र तर पाण्यात पडलेला का? दुसरा म्हणला तुला काय करायचं चल पडून. नाही नाही म्हणलं काढलंच पाहिजे. म्हणजे दुसरा म्हणला ह्याला का काढायचा? म्हणला माझ्या बायकोने चतुर्थी धरली हो, जर उगावलाच नाही तर माझी बायको रस्सा उपाशी मरून. ह्यो इथं पवत बसलाय म्हणलं, ती वाट बघते उगवायची. वड म्हणले ह्याला वर. आर म्हणले वडायचा कसा? म्हणले आण बादली. बादली सोडली पहरा पाण्यात. बादलीचा आणि पाण्याचा प्रश्न झाला की चंद्राचं प्रतिबिंब हालायला. पुढचा मला पळतय चपळे वड 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 वाढला. बादलीत चंद्र वाढला म्हणून. आता बादलीत बी एक प्रतिबिंब दिसायचं आणि खाली. आर म्हणले डबल आहे काय रे? आर म्हणले जळून दे, एक का होईना उपस म्हणला. आणि जीज बादली वडायला सुरुवात केली इरीच्या कपारेला. दोघं बी मोठ्याने गणपती बाप्पा मोरया. बादलीची वर या ना. जेव्हा काय नेटला ओढले तटकून दोघांना तुटलं. दणक्या सरशी हिसक्या सरशी दोघं पडले. उत्ताने चंद्र दिसला. त्याच्यातलं एक मला एका झटक्यात वर लावला का नाही? पडलाच नव्हता. मूर्खा हो, तुम्हाला चतुर्थी सुद्धा कळा ना प्यायला.